बहुत अच्छी अच्छी पिक्चरें देखी थी, लेकिन एक्शन हमने देखा कि मराठी में बहुत कम है। तो जब मेरे को ये चांस मिला कि चंद्रकांत ने बोला कि एक्शन पिक्चर बना रहे हैं हम लोग मराठी में, और मुझे एक्शन एनीवे बहुत पसंद है, तो मैंने कहा कि 100% मैं कर रहा हूँ। और जैसे तैसे करके शांति, विपुल, संकेत सबका हेल्प लेके मैं थोड़ा बहुत जो मैं कर सका मैंने किया। पिक्चर बहुत अच्छी बनी है, सबको पसंद आ रही है। थोड़े सेंसर की वजह से थोड़ा कट साइड जो हमने अभी झेल लिया है और साइड में कर दिया है, होपफुली नाउ एवरीथिंग विल गो वेरी स्मूथली। गाने गाने बहुत अच्छे हैं। बहुत कम हमको देखने को मिलता है कि हर गाना अच्छा होता है एक पिक्चर में, क्योंकि कभी कभी होता है कि एक दो गाने बहुत अच्छे होते हैं, दो गाने एवरेज होते हैं, लेकिन इस पिक्चर में आप देखोगे कि हर गाना अपने आप में एक सुपर हिट गाना है। एंड वी आर होपिंग फॉर द बेस्ट। हमने अपना काम किया, मेहनत किया है, बहुत ज़्यादा मेहनत की है। तो आई विश माई कास्ट, माई सेल्फ, माई डायरेक्टर, माई फाइट मास्टर, माई CEO अशफाक, ऑल द बेस्ट। थैंक यू। या सिनेमाची निर्मिती जी केली आहे ती रवी गंधर्व फिल्म्सने केली आहे, आणि याचं जे प्रेझेंटेशन आहे ते आकाश डिस्ट्रीब्युशनने केलेलं आहे. आकाश डिस्ट्रीब्युशनचं काम आहे की फिल्म मेकिंग करून देणं, पूर्ण फिल्मला एका बजेटमध्ये घेऊन त्याला एक चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणणं. तर अशा पद्धतीने हा सिनेमा आमचा सुरू झाला. या सिनेमाची डायरेक्शनची धूर आहे ती कैलाश पवार आणि मी, आम्ही दोघांनी मिळून सांभाळलेली आहे. काही कामानिमित्त कैलाशला यायला जमलं नाही, तो दुसरीकडे शूटिंगला गेलेला आहे, त्यामुळे त्याला काही जमलं नाही, पण मी त्याच्या वतीने आहेच इकडे. तर डायरेक्शनची भूमिका आम्ही दोघांनी सांभाळली. हा फिल्म जेव्हा मी म्हणजे जेव्हा करायचा विचार केला, याची कथा माझीच आहे, आणि हा फिल्म जेव्हा करायचा मी ठरवलं तर हेच की मराठीत सुद्धा ॲक्शन बनवू शकतं, मराठीत सुद्धा आम्ही साऊथ प्रमाणे ॲक्शन आणू शकतो, हा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. टोटल 13 फाईट्स आहेत फिल्ममध्ये, 6 दृश्य आहेत, अनेक ब्लास्ट दाखवलेले आहेत, पोलिसांची चांगली भूमिका दाखवलेली आहे, थोडंफार राजकारण पण आहे. असा हा टोटल मिशन सिनेमा कंप्लीट झालेला. तर या सिनेमाची आमची मेन हिरोईन शांती बावकर. शांतीची आणि माझी ओळख एक मराठी नाटकात झाली. त्या मराठी नाटकात पण ती हिरोईनच होती, आणि तिकडे तिची भूमिका मला आवडली, आणि मी तिला भेटून या सिनेमासाठी मी साईन करून घेतलं. तर शांती, ह्या सिनेमात तुझं कसा रोल आहे, काय रोल आहे ते जरा. या सिनेमात मी जे कॅरेक्टर करते आर्या म्हणून, ती एक नटखट चंचल अशी मुलगी आहे जिला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे किंवा त्या क्षेत्राविषयी थोडी अशी कुतूहलता आहे, आणि त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात एक पोलीस इन्स्पेक्टर येतो, आणि त्याच्यानंतर तिची जी लाईफ बदलते याविषयी ही स्टोरी आहे. हा पिक्चर पूर्णपणे ॲक्शनवरती आहे, आणि मला वाटतं मराठी प्रेक्षकांना हा पिक्चर नक्की आवडेल, तर सगळ्यांनी आवर्जून हा पिक्चर बघावा. धन्यवाद. या मूवीमध्ये 4 गाणी आहेत आणि सगळे खूप सुंदर आहेत. लिरिक्स असतील, म्युझिक असेल, खूप सुंदर एक प्रकारे केलं आहे, आणि आता तुम्ही बघालच इकडे की किती सुंदर प्रत्येक गाण्याचे, मग ते रेन सॉन्ग असेल, वस्तीवरचं सॉन्ग असेल किंवा आयटम सॉन्ग असेल, सगळेच खूप छान आहेत. तुम्हाला नक्की आवडेल. सिनेमात खूप उत्कृष्ट अभिनेता आहेत. तर 1 मिनिट संकेत आपला 2 शब्द. नमस्कार, मी अभिनेता संकेत मोरे. सगळ्यात आधी इथे उपस्थित सर्व माझे मीडियातले सर्व मित्र आणि मैत्रिणींना सगळ्यांना नमस्कार. आणि आत्ता ह्या सिनेमाचं नाव जसं तर सरांनी सांगितलं मिशन मुंबई पहिले होतं, पण काही कारणास्तव आता ते मिशन मुंबईच्या ऐवजी मिशन झालं आहे, आणि मिशन एक शोध गाथा असं नाव आहे. सो या चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर ह्यामध्ये मी सागर नावाचा कॅरेक्टरचं एक महत्त्वाची भूमिका ती प्ले करतो आहे. आणि बाकी तर सगळ्यांना माहिती आहे की मी लहानपणापासून काम करत आलो आहे. सो आधी बरेच चित्रपट रिलीज आहेत, महत्त्वाच्या भूमिकेत अनेक चित्रपट आले, जसा अनेक आहेत, त्यात मी आत्ता त्याची नावं नाही सांगत किंवा अजून जे नवीन येत आहेत. पण मिशनबद्दल बोलायचं झालं तर एक जेव्हा अजय सरांची जे भूमिका आहे ते जेव्हा त्या कोळीवाड्यामध्ये येतात
आणि तिथनं तो सिनेमाची एक गोष्ट पुढे जाते. त्या कोळीवाड्यामध्ये हे एक कॅरेक्टर आहे ज्याचं नाव आहे सागर, जे कॅरेक्टर मी प्ले करतोय. ते खूपच हॅपी गो लकी आणि छान कॅरेक्टर आहे. तो एकदम सिंपल साधा छान मुलगा आहे. त्याला आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची हीच आहे की आपलं उत्तम शिक्षण झालं पाहिजे आणि तो उत्तम जर शिकला तर त्याला चांगली नोकरी मिळेल आणि अगर अच्छी नोकरी लगी तो अच्छी छोकरी भी मिलेगी. तो हे कॅरेक्टर याचं आहे आणि तो एकदम छान हॅपी गो लकी आहे. त्याला नसते ज्या काही गोष्टी अनेक घडतात या सिनेमामध्ये कथेनुसार, तर त्याला त्यामध्ये जास्त ॲक्च्युली इंटरेस्ट नसतो. म्हणजे त्याला कुठली लफडी भानगडी मारामारी ह्या सगळ्या गोष्टीत त्याला पडायचं नसतं. त्याला तो बरं, त्याचं काम बरं, त्याचं घर, त्याचे फ्रेंड्स, त्याचा कोळीवाडा. पण ह्या सगळ्यांमध्ये कथेनुसार जेव्हा अजय सरांची एंट्री होते, मग त्याची जेव्हा कोळीवाड्यात शांतीशी ओळख होते, मग सगळेजण भेटतात. अजून जे आमचे 3 जे सहकलाकार आहेत, जे या कोळीवाड्यातले आमचा मेन ग्रुप आहे जो अख्ख्या सिनेमात स्टार्ट टू एंड पर्यंत आहे आणि त्याचं सगळी ती मिशनची जी टीम आहे ती अजय सरांसोबत स्टार्ट टू एंड ते मिशन काय आहे किंवा ते कसं हँडल करते असा त्याचा फ्लो आहे आणि त्यात हा कसा ओढला जातो म्हणजे सागर हे कॅरेक्टर. आणि मग ते ह्याला कसे चिडवत असतात, त्याला लफडी काय जमत नाही तरी पण त्याला घेतात, यामध्ये ओढतात, त्याची मजा करतात आणि नंतर इव्हेंच्युअली पुढे तो बदलतो आणि त्याला असं वाटतं की एवढं सगळं आहे पण आपल्याच मित्रांवर आणि आपल्यावर उद्या जर कोणी वार केला तर काय आपण शांत बसणार नाही. तो किती चॉकलेट बॉय असू दे, साधा असू दे, तो शेवटी गन उचलतो किंवा तोच नंतर वार करायला लागतो किंवा तो ज्या पद्धतीने हँडल करतो त्याचा हे कॅरेक्टरचा फ्लो आहे. सो मला मजा आली आणि हा सिनेमा आता येत्या 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. सो डेफिनेटली मी एवढंच सांगेन की चांगले चित्रपट येतात, असंख्य चित्रपट येतात, पण प्रत्येक सिनेमाला सपोर्ट करणं आणि तो प्रदर्शित होणं गरजेचं आहे. तो आपल्यापर्यंत येतोय, प्रदर्शित होतोय, तर सर्वांनी आवर्जून बघावा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात मिशन 15 मे पासून. थँक्यू सो मच. सिनेमात ज्याप्रमाणे सागर आहे त्याप्रमाणे सिद्धेश म्हणून आहे. सिद्धेशने ATM ची भूमिका केलेली आहे की त्याच कोळीवाड्यात एक तरुण आहे जो ज्याचं टोपण नाव आहे ATM आणि तो कशी त्याच्या पद्धतीने अजय सरांना मदत करतो इन्व्हेस्टिगेशन मध्ये. सिद्धेश जरा प्लीज स्टेजवर या. सिद्धेशचा आता एक नवीनच अल्बम पण रिलीज झालेला आहे जो बऱ्यापैकी सुपरहिट चालू आहे. सिद्धेश तुझ्या भूमिकेबद्दल जरा 2 शब्द सांग. नमस्कार, मी सिद्धेश आचरेकर. या चित्रपटात माझी भूमिका म्हणजे ATM नाव आहे. ATM नाव तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल कारण का तो आहेच जुगाड करणारा. त्यामुळे पिक्चरमध्ये तो अजय सरांची खूप मदत करतो हे मिशन कंप्लीट करण्यामध्ये. थँक्यू. आता हिरो म्हटला तर व्हिलन आलाच, कारण की जोपर्यंत व्हिलन येत नाही तोपर्यंत हिरो ठरत नाही. तर आमच्या ह्या चित्रपटात एक अतिशय तरुण आणि तडफदार आमचा व्हिलन विपुल भोई. विपुलने डॉल्याची भूमिका केलेली आहे की जो एक ड्रग्स ॲडिक्ट आहे आणि विचित्र असा व्हिलन आहे तो. खूप सुंदर त्यांनी अभिनय केलेला आहे. विपुल जरा तुझ्या भूमिकेविषयी. नमस्कार. सगळ्यात अगोदर माझ्यावर विश्वास ठेवला आणि चित्रपटात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल अजय सर आणि चंद्रकांत सर त्यांना थँक्यू म्हणतो. आणि या सिनेमामध्ये मी डॉल्या नावाची भूमिका करतो जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. अत्यंत वाईट असं व्यक्तिमत्व आहे. चौकात राडे करणं, मुलींची छेड करणं हे सगळे त्याचे धंदे आहेत. जगाची फिकर नाही, स्वतःच्या दुनियेत जगणारा माणूस आहे. सो मजा आली मला हे कॅरेक्टर प्ले करताना. सो फायनली 15 मेला रिलीज होतोय सिनेमा, तर बघूयात कसं काय ते. आता व्हिलन म्हटलं तर व्हिलनचा राखणदार आलाच. तर व्हिलनचा जो खास ज्याला आपण मराठीत एकदम चमचा म्हणतो असा एक व्हिलनची उपविलन म्हणून भूमिका केलेली आहे गुंजाळ. गुंजाळने पिक्चर मध्ये बरेच बॉम्बलास्ट केले आहेत. चित्रपट म्हटला आणि चित्रपटाचा हिरो म्हटला की विलन आलाच आणि त्या विलन सोबत काही जण असतात. त्या विलनचा राईट हँड म्हणून मी एक आहे आणि विलन बोलला तर ते करायचं, त्याच्या पुढे मागे बघायचं नाही की ते का करायचं आहे का नाही करायचं आहे. विलन बोलला की ते करायचं. त्याच्यासोबतच डॉलेबाई आहे. डॉलेबाईला पण
काही गोष्टी समजावणं सांगणं या गोष्टींमध्ये मी आहे. चित्रपट बघा 15 मेला रिलीज होतो आहे आणि संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. आजपर्यंत आपण मराठी सिनेमात ऍक्शन हा विचार करतच नाही, तो आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ऍक्शन म्हटलं की साहस दृश्य आली आणि साहस दृश्य करताना एक फाईट मास्टरची गरज लागते. आणि ज्यांनी सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या ऍक्टर सोबत काम केलेलं आहे असे आमचे साहस दृश्य करणारे फाईट मास्टर फयाज भाई यांनी सिनेमात टोटल 13 फाईट सीन केलेले आहेत आणि सिनेमाचा मोठा भार त्यांनी उचललाय. फयाज भाई जरा तो लाईन. सबको मेरा सलाम. जैसे कि अजय भाई ने आप लोग को सब बताया कि फिल्म बहुत एक्शन फिल्म है. इसमें काफ़ी चैलेंजेस थे. शूट आउट भी है, इसमें हैंड फाइट भी है, कार चेज, बाइक चेज, बहुत मसाला है फिल्म में. जो मिशन हम लोग ने शुरू किया है वो 15 मई को रिलीज़ होने जा रहा है. तो उसके लिए मैं सबको ऑल द बेस्ट बोलूँगा. सभी लोगों ने काफ़ी मेहनत की है, तो आप लोग इसको ज़रूर देखिए और मेरी विशेष है आप लोग के लिए. गुड लक सबको. आमच्या सिनेमाचा जो हिरो आहे त्याचा एक फ्लॅशबॅक लाईफ सुद्धा आहे की तो म्हणजे आधी कुठे होता, काय होता, तर एक थोडक्यात त्याचं फ्लॅशबॅक लाईफ दाखवलं आहे. त्या लाईफ मध्ये त्यांच्या बायकोची भूमिका केलेली आहे अश्विनीने, जी थोडी उशिरा आली. तर अश्विनी ये तुझ्या भूमिकेविषयी जरा 2 शब्द सांग. नमस्कार, माझं नाव अश्विनी तेंडुलकर आणि मी हिरो यांची वाईफची भूमिका प्ले करते. आणि ते अत्यंत कष्टाळू आणि असे ऑफिसर दाखवले आहेत. सो त्यांची एक प्रेमळ वाईफ आणि पुढे तुम्हाला स्टोरी कळेलच मूवीमध्ये. थँक्यू. इस फिल्म में सबने अच्छा काम किया है, तो ये फिल्म आप लोग जाके थिएटर में देखिएगा और सबको उसके लिए ऑल द बेस्ट. चित्रपटात दिसणारे चेहरे हे सगळे, पण यांच्या मागे अनेक तांत्रिक लोक असतात, अनेक कॅमेरे असतात, स्पॉट बॉय असतात, एक मोठी टीम असते. ती सगळी आता स्टेजवर येऊ शकत नाही, पण जे लोक खूप मेहनत घेतात त्याच्यामुळे हे सगळे लोक पुढे दिसतात. तर त्या सगळ्यांना आमच्या टीमकडनं थँक्स आहे. प्रोडक्शन टीम आमची आलेली आहे. प्रोडक्शन टीमने पण खूप छान काम केलं आहे आमच्या. आणि लतिका ही आमची आता PR ची धुरा तिच्याकडे दिली आहे. लतिका येशील ना दोन? ये बरं, पण लतिका गाणं आम्ही खूप अपेक्षित आहोत की म्हणजे फक्त आमच्या सिनेमासाठी नाही तर मराठी चित्रपट सृष्टीसाठी आम्ही अपेक्षित आहोत की आमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवावा, लोकांनी तिकीट काढून सिनेमागृहांपर्यंत यावं. 60 ते 70 सिनेमागृहात आम्ही हा सिनेमा रिलीज करतोय. आणि परत एकदा सांगतो की सिनेमाचा विषय खूप सुंदर आहे, क्युरियोसिटीवाला आहे आणि कशी इन्व्हेस्टिगेशन झाली ते सगळं तुम्ही बघू शकता. आणि त्याला आम्ही कसं सादरीकरण केलेलं आहे त्यात थोडासा कॉमेडी तडका पण आहे. विजय पाटकर साहेब यांनी एक चायवाल्याची भूमिका केली आहे. आनंद जोग साहेब यांनी मंत्र्याची भूमिका केलेली आहे. सुरेखा खुर्शी यांनी एक मच्छीवालीची भूमिका केली आहे. पण आता सेलिब्रिटी म्हटले म्हणजे आयत्या टायमाला मी बिझी आहे असे सांगणारेच सेलिब्रिटी असतात, त्यामुळे ते काय येऊ शकत नाही किंवा उशिरा येत आहे. पण विजय पाटकरजींनी आपल्याला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, तर आपण तो व्हिडिओ बघूया आणि त्याच्यानंतर आपण गाणे बघूया, टीजर बघूया आणि त्यानंतर मग आपण पर्सनल इंटरव्ह्यू चालू करू शकतो. हर्षवर्धन ऑन द वे आहे, तो अर्धा ते 2 तासात पोहोचेलच. फिल्ममध्ये टोटल 4 गाणे आहेत. एक रॅप सॉन्ग आहे, एक रोमॅन्टिक गाणं आहे, एक आयटम सॉन्ग आहे आणि एक फॅमिली गाणं आहे. असे टोटल 4 गाणे आहेत. 4ही गाण्याला उत्कृष्ट संगीत दिलं गेलेलं आहे. सुदेश भोसलेंनी गाणं गायलेलं आहे. हर्षवर्धन वावरेंनी गाणं गायलेलं आहे. विक्की म्हणून आहेत, त्यांनी आयटम सॉन्ग पूर्ण केलेलं आहे आणि आयटम सॉन्गमध्ये मेल साऊंड पण आम्ही टाकलेलं आहे. तर अशा प्रकारचे आपण आता विजय पाटकरांचा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर आपण गाणी बघूया. तर तोपर्यंत जर कोणाला कोणाशी काय बोलायचं असेल तर आपण करू शकतो.
म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आपसे स्टार्ट करते हैं. आज यहाँ पे मराठी मूवी का आपने ट्रेलर दिखाया. सारे आपके कलाकार हैं जो फिल्म में काम कर रहे हैं. किस तरह की फिल्म है और क्या कुछ कहना चाहेंगे फिल्म को लेकर, क्या कुछ मैसेज देना चाहेंगे? ये मराठी में मराठी बोलूं हिंदी बोलूं? हिंदी. मराठी हिंदी चलेगा. ये मराठी में मतलब हम लोग ने कोशिश की है कि एक एक्शन थ्रिलर लेके आए. हम लोग भी मराठी में फिल्म बना सकते हैं, एक्शन फिल्म. ये दिखाने का ही हमारा पहला तो मंसूबा था और हमने इस हिसाब से ये मिशन मुंबई के पहला नाम था हमारा, अभी मिशन नाम हुआ है. मुंबई में जो बॉम्ब ब्लास्ट हुए थे उस टाइम पे 300 किलो RDX आया था, जिसमें से 200 किलो मिसिंग है. वो मिसिंग कहाँ है, उसका क्या हुआ, ये सब हम लोगों ने काल्पनिक दृष्टि सिनेमा में दिखाया हुआ है. तो ये हमारी पिक्चर की एक छोटी सी स्टोरी है और एक्शन थ्रिलर फिल्म है जो मराठी रसिकों को अच्छी लगेगी. बाकी कलाकारों की जो कास्टिंग है किस तरीके से की है आपने, और उनको किस तरीके से आपने फिल्म में किस तरह का वो काम कर रहे हैं, क्या कास्टिंग में मेन एक्टर में अजय सर है हमारे साथ. तो अजय सर ने कई हिंदी फिल्में और भोजपुरी फिल्में की है. उनके कई सारे इंस्पेक्टर के रोल मैंने खुद देखे थे और वही से मैंने अजय सर को सिलेक्ट किया. और अजय सर ने काफी अच्छा मतलब इंस्पेक्टर का काम किया हुआ है इसमें. जो हीरोइन है वो हमारे एक ड्रामा, मराठी ड्रामा में मैंने उनको वहाँ पे मिला था. वहाँ से मैंने उनको ऑफर किया कि आप हमारी फिल्म में आ जाओ. देन वो हमारी फिल्म से जुड़ गई. बाकी ये जो 5 लड़के हैं जिसमें सिद्धेश है, संकेत है, ओम है, ये लोग का हम लोग ने ऑडिशन रखा था मेरे ऑफिस में. तो ऑडिशन में इन सबको हम लोग ने ये किया है. विपुल का मैंने एक वेब सीरीज में देखा था जिसने मेन विलन का रोल किया है और वहां से उनको कांटेक्ट करके हम लोग ने बुलाया. इस फिल्म में गाने कितने और गाने किस में आए? इस फिल्म में टोटल 4 गाने हैं. एक रोमांटिक सॉन्ग है, एक आइटम सॉन्ग है, एक फैमिली सॉन्ग है और एक रैप सॉन्ग है जो मुंबई के ऊपर दिखाया गया है. रैप सॉन्ग, जो रोमांटिक सॉन्ग है वो हर्षवर्धन जी ने गाया है जो मराठी के सुप्रसिद्ध सिंगर है. जो अपना फैमिली सॉन्ग है वो सुदेश भोसले ने गाया हुआ है. तो ऐसे हम लोग की 4 गाने हैं. आइटम सॉन्ग है, विक्की करके म्यूजिक डायरेक्टर है, उन्होंने वो किया हुआ है. सर आपसे सवाल है, इस फिल्म में आपने मुख्य भूमिका निभाई है, क्या फील हुआ आपको ये फिल्म में काम करके? मुझे मराठी तो बहुत पहले से करना था. मैंने बहुत सी पिक्चरें की, मैंने अमित जी से साथ भी काम किया. मैंने अमित जी के बेटे का रोल किया था एक भोजपुरी पिक्चर में. और मराठी जो मेकर्स हैं वो मेरे को बहुत अच्छे लगते हैं. मराठी फिल्म अच्छी लगती है मेरे को, मराठी अच्छी लगती है. और एक्शन, आई लव एक्शन. तो जब एक्शन का ऑफर आया कि मराठी पिक्चर भी है, एक्शन भी है, तो मैंने फट से हाथ कर दिया और बहुत मज़ा आया शूट करके. बहुत अच्छी बनी ये पिक्चर एंड आई होप पब्लिक को पसंद आए. सर आप अपने बारे में बताइए, किस प्रकार से फिल्म है? ज़रूर. मैं जो रैप सॉन्ग है उसका मैं म्यूज़िक डायरेक्शन किया हूँ. और चूँकि ये मेरे पास जब आई बात, तो सर ने बहुत ही अच्छे से मुझे ब्रीफ किया था. तो बहुत ही एक्चुअली वो चैलेंजिंग था अभी, क्योंकि इतना बड़ा हादसा मुंबई के पूरे इतिहास में हुआ ये, और उसको एक गाने के भीतर आपको दिखाना है जो प्राइमा फेसी आपका प्रिलिमिनरी सॉन्ग है, और उसकी जड़ तक कैसे गए, फिर बाद में जो 100 kg जो अभी तक मिला नहीं, बहुत सेंसेशनल है. विषय ही बहुत सेंसेशनल है और उसके अनुरूप हम लोगों ने शब्द रचना की. मेरे सिंगर अभी आज आए नहीं अभी, तो उनके साथ में काफ़ी चर्चा बैठक करके रैप का एक स्टाइल होता है, मराठी में वो थोड़ा अलग तरीके से होता है. और ये गाना है मुंबई के ऊपर, तो उसको रैप भी होना चाहिए और मुंबई की परिभाषा भी सब तक पहुंचनी चाहिए. नॉट ओनली फॉर मराठी पब्लिक, पूरे विश्व में जितने मराठी और नॉन महाराष्ट्रियन जो भारतीय लोग हैं उनको ये पता होना चाहिए. तो ये बहुत ही कम समय में पूरे पिक्चर का ब्यौरा देने का बात था. तो वो लकीली बिकॉज ऑफ बोथ द सीनियर एंड द मेन पिलर्स, उनका बहुत अच्छा फोकस है फिल्म में. काफ़ी सारी बारीकी या करी है, फाइट्स बहुत अच्छे हैं,
एंड टेकिंग स्टाइल बहुत अलग है मराठी में। इतना लोग ऐसे ये स्टाइल से करते नहीं, और अगर ये स्टाइल से स्टार्ट हो रहा है तो ये बहुत ही अच्छी बात दिख रही है मराठी के लिए। आई एम एक्सपेक्टिंग दिस इज द बिग ब्लास्ट फॉर द न्यू एरा। आगे आने वाले मराठी फिल्मों के लिए ये एक अच्छी बात है। थैंक यू सर। आप बताइए, आपने सिंगिंग की है और क्रिकेट का आपका योगदान है फिल्म में, क्या कुछ अपेक्षा की दर्शकों को कितना पसंद आएगा? नमस्कार, मेरा नाम हर्षवर्धन बावरे है और मैं इस फिल्म से जुड़ा हूँ। ये मैं एक सौभाग्य समझता हूँ क्योंकि द टीम विच विथ आई एम एसोसिएटेड इज अ वेरी वेटरन टीम। चंद्रकांत जी इज वन ऑफ माय फ्रेंड्स। अजय सर, आई हैव सीन योर वर्क। और जैसे कि मराठी म्यूजिक आज हम लोग बोल रहे हैं तो मराठी म्यूजिक इज टचिंग द ग्लोब। आज 2 साल से मराठी गाने दुनिया पे नंबर 1 पे ट्रेंड कर रहे हैं। सो वी आर रियली हैप्पी कि मैं इस फिल्म से एसोसिएटेड हूँ, जो एक बहुत ही रियलिस्टिक येट थोड़ा सा फिक्शन उसके अराउंड है, तो वो बहुत इंक्विजिटिवनेस जनरेट करता है फिल्म के लिए। और इवन आई एम एक्साइटेड टू वॉच द फिल्म। आपने एक्टिंग भी की है सर? जी नहीं, मैंने नहीं किया एक्टिंग। कुछ आपके गाने सुनाना चाहेंगे दर्शकों? आपल्या गाण्याचं अभी एक्चुअली तो थोड़ा सा साज नहीं है मेरे पास, इसलिए मैं अभी अवॉइड करूंगा गाना। बट आई वुड रेकमेंड कि हमारे गाने बहुत जल्दी रिलीज हो रहे हैं, तो आप जाके उनका चैनल सब्सक्राइब करके वो गाने ऑफिशियली आज ही रिलीज हो रहा है, आज ही रिलीज हो रहा है। सो प्लीज ऑन टुडेज डेट आप जाके गो एंड चेक इट आउट एंड प्लीज शेयर इट as maximum as possible. Thank you. ऐश्वर्या जी. ऐश्वर्या हाँ तो मैं निकलूँ ना, मेरा हो गया है और मेरा हो गया है। ओके। गाने रिकॉर्ड करते हैं, बड़े बड़े फिल्मों के गाने रिकॉर्ड करते हैं। सुरेश जी का जो स्टूडियो है, सुरेश वाडकर साहब। इस प्रोजेक्ट में मैं रविंद्र जी की वजह से जुड़ा हूँ। मैंने इस प्रोजेक्ट में रैप सॉन्ग रिकॉर्ड किया है जिसको गाया है सुहास सावंत। बहुत अच्छा गाना बना है, आप लोग जरूर सुनिए, आपको बहुत पसंद आएगा। आमचा सर आपसे स्टार्ट करते हैं। क्या कुछ आपका लतिका मराठीतच ना? मराठी बरोबर आहे का? सगळे रेडी आहे? चित्रपटाबद्दल आणि आपल्या कॅरेक्टरबद्दल थोडक्यात. नमस्कार, मी अभिनेता संकेत मोरे. आत्ता आमचा मिशन हा नवीन चित्रपट येत्या 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. सो सगळ्यांना नक्कीच सांगेन की हा चित्रपट नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि ह्या चित्रपटामध्ये मी सागर नावाचे जी भूमिका करतोय, जे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, जिथे अजय शर्मा सर त्या कोळीवाड्यामध्ये येतात आणि त्याच्यानंतर तिथनं ते मिशन सुरू होतं ॲक्च्युली. पण तेव्हा त्यांची आणि आमची जी ओळख होते किंवा भेट होते, त्याच्यानंतर ते कसं तो फ्लो जातो किंवा ती कशी गोष्ट घडते ते या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. स्पेशली सागर हे जे माझं कॅरेक्टर आहे, तो खूप हॅपी गो लकी मुलगा आहे, एकदम शांत मुलगा आहे. त्याला त्याचं काम महत्वाचं आहे, त्याला उत्तम शिक्षण करायचं आहे, तो उत्तम शिकून त्या कोळीवाड्यामध्ये राहायला आलेला आहे आणि त्याला आता तो मुंबईमध्ये आपला कामाचा स्ट्रगल करतोय. म्हणजे तो सर्वसामान्य घरातनं आलेला असल्यामुळे त्याला उत्तम शिक्षण मिळालंय, त्याला अजूनही पुढे शिकायचंय, पण त्यासोबत त्याला चांगली नोकरी मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय. कारण की काम करताना नोकरी चांगली मिळाली, चांगली नोकरी लागली तो छोकरी भी अच्छी मिलेगी और शादी भी अच्छी हो जाएगी. म्हणजे तो या थॉटचा मुलगा आहे ते सागर हे कॅरेक्टर. कारण छोकरी तो ऐसी आती नहीं है ना, उसके लिए पैसा चाहिए तो उसके लिए नोकरी करनी पड़ती है. पैसे नसतील तर मुली विचारत नाहीत.
तर त्याला कोण गर्लफ्रेंड भेटणार. त्यामुळे त्याचं म्हणणं आहे की मला कुठल्या लफड्यात नाही अडकायचं, मला काही भांडण नकोय, राडा नकोय, काही नकोय, त्याला फक्त काम महत्वाचं आहे. सो त्यामुळे तसं तर कॅरेक्टर आहे आणि तो त्याच्या विजनला एकदम क्लिअर असतो. त्याला बाकी सगळे साथीदार भेटतात, तिकडे त्यांची मैत्री होते, त्यांचा चांगला ग्रुप जमतो आणि तो त्याच्या वेनी चालला असतो. पण काही अशा गोष्टी घडतात जे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. त्याच्यानंतर त्यांची कसं त्याचं सगळ्यांशी कनेक्शन होतो, तो या मिशन मध्ये कसा येतो, त्याला इंटरेस्ट नसताना त्याचा रिझल्ट लागलेला असतो, त्याला फर्स्ट क्लास मिळालेला असतो, तरी सुद्धा तो त्या सगळ्या गोष्टींमधनं यांच्याबरोबर कसा त्यांना जोडला जातो आणि पुढे कशा घटना घडतात, जे अख्ख्या संपूर्ण सिनेमात हे स्टार्ट टू एंड सागर हे कॅरेक्टर आहे जे मी प्ले करतोय. खूप मजा आली आहे, चांगलं वाटलंय. आमचे दिग्दर्शक कैलाश पवार सर असतील, चंद्रकांत विस्पुते सर असतील आणि संपूर्ण टीम, आमचे डीओपी नंदूजी सर असतील, आमचे सगळेच मेकअप दादा असतील, सगळे टेक्निशियन, सगळे क्रू आणि सगळ्यांबरोबर काम करून छान वाटलं. सो अकॅट डिस्ट्रीब्युटर आणि रविकांता फिल्म्स यांच्यातर्फे मला ह्या सिनेमामध्ये ही एक भूमिका करायला मिळाली आहे आणि खूप त्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि एवढंच सांगेन की छान सिनेमा येतोय, अनेक सिनेमे बनतायत, पण ते प्रदर्शित होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ते रिलीज होत आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे मिशन हा चित्रपट येते 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय, तर नक्की बघा मिशन. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अभिनेत्री शांती बावकर. 15 मेला आमचा मिशन एक शोधगाथा हा चित्रपट सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तर सगळ्यांनी नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन. आणि यामध्ये मी एक छोटीशी भूमिका केली आहे जिचं नाव आहे आर्या. ती एक चंचल, नटखट, सततच रमलेली मुलगी आहे जिला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचंय किंवा पोलीस इन्स्पेक्टर याविषयी तिला थोडं कुतूहल आहे. आणि तिच्या आयुष्यात अचानक एक इन्स्पेक्टर येतो त्यांच्या कोळीवाड्यात. त्याच्यानंतर ते इन्स्पेक्टर आणि अजून 4 मुलं असं मिळून जी एक शोध मोहीम करतात, ती म्हणजे आमचा हा चित्रपट आहे. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेत्री अश्विनी तेंडुलकर. मी अजयजी यांची पत्नीची भूमिका करत आहे. सो त्या भूमिकेत आमची एक फॅमिली बॉन्डिंग दाखवली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही खूप एक फॅमिली आहे आणि खूप क्लोज आहोत. आणि त्याच्यात ही एक ट्विस्ट आहे, तर तो पाहण्यासाठी तुम्ही नक्की हा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. मिशन हा आमचा चित्रपट येत आहे 15 मे या तारखेला, तर प्लीज जाऊन जवळच्या थिएटरमध्ये बघा. थँक्यू. नमस्कार, मी या सिनेमामध्ये डॉल्या नावाची भूमिका करतो. ते निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. अत्यंत वाईट, नीच, नालायक असं व्यक्तिमत्व आहे ते. आणि अशा सुंदर सुंदर मुली दिसल्या की त्यांची छेड काढणं हे सगळं माझं काम आहे. राडे करणं चौकात, मारामारा करणं, मार खाणं आणि जगाची फिकीर नाही, स्वतःच्या दुनियेत मस्त असं जगणारं एक कॅरेक्टर. 15 मेला रिलीज होत आहे सिनेमा, सगळ्यांनी नक्की बघा. इंट्रोडक्शन तर मगाशी सगळ्यांचेच झाले होते, ते मीडिया परत एकदा लावणार आहे. तो शूट करताना तुमचे काही असे मेमरीज जे लाईफ टाईम लक्षात राहतील किंवा असे काही किस्से घडलेले ते आता तुम्हाला शेअर करायचे वाटतं? प्रत्येकाचा काही एक्सपिरियन्स असेल की या फिल्म रिलेटेड सांगा. ऍक्शन पट आहे मराठी, मराठी ऍक्शन पट फार कमी येतात आणि त्यासाठी सगळ्यात मोठा रिझन आहे फाईट मास्टर सोबत आमचे जे सीन त्यांनी आम्हाला सांगितले ते आम्हाला खूप इझिली करतात आणि त्याच्यामुळे तो चित्रपट अजून छान दिसतो. मी फयाज सरांचे थँक्यू बोलतो, कारण माझा हा फर्स्ट ऍक्शन पट आहे आणि मला असा टेन्शन होतं की आपण ऍक्शन करू शकू की नाही, पण त्यांनी ते एकदम इझिली एकदम इझिली सांगितलं. त्याच्यामध्ये कोणतीही कुठे आम्हाला लागलं नाही, कुठे नुकसान झालं नाही आणि ते आता बघायलाही छान वाटतं. ऍक्शन पट म्हटलं की सिरियस सगळे असतातच, पण असे गमतीशीर किस्से घडलेले म्हणजे असतात ना की काही ना काहीतरी तो सीन करायला गेल्यावरती तिकडे काहीतरी असं फसलं. आम्ही खूप सिरियस मध्ये फय्याद सरांनी सांगितल्यानंतर फिल्म सिटीच्या सेटवर आम्ही फाईट करत होतो आणि सगळ्यांना कैलास सर आणि सगळी पूर्ण टीम होती, चंद्रकांत सर आणि एवढे जेव्हा सगळेजण उभे होते आणि ते सगळे तयार मध्ये की आम्हाला उडवू आणि आम्ही पडू वगैरे, तेव्हा फैराजजींनी आणि सगळ्यांनी आम्हाला ऑफिशियली सांगितलं की असं असं करा डन. आणि जेव्हा ऍक्शन म्हटलं त्याच्यानंतर आमच्या ऍक्शनच्या ऐवजी मागेच आवाज आला. मला वाटलं वाघ वगैरे आला, आम्हाला नेतील उचलून लेपड वगैरे, तर नंतर कळलं मागे हरणांची झुंड चालली होती. ऍक्च्युली हरणं
आमच्या मागणं अशी सेटवरनं जात होती. सो ऍक्च्युली ते खूप वेगळं होतं, कारण ऍक्शन म्हटलं आणि आम्ही बघतोय कॅमेऱ्यात कोणीच काही केलं नाही आणि मागणं सगळे हरणं वगैरे चाललेली. आणि आता जसं विपुल सांगत होता किंवा इव्हन हा सांगत होता गौरव, तेव्हा मला एक आठवलं की ऍक्शन मूवीचं बरेच आहेत की जसं तुम्ही म्हणता की सिरियस असतं. जेव्हा फैयाद सरांनी आणि यांनी सांगितलं तर मी त्यांना सेटवर एकदा म्हणलं होतं की माझी चॉकलेट बॉय इमेज आहे, मी भरपूर सिनेमे करतोय आणि मला जर कुठे तोंडबिंड फुटलं बाई माझं पुढे करिअर आहे, मला अजून खूप सिनेमे करायचे आहेत आणि मला खूप टेन्शन आलं होतं. आणि हे ऑनेस्टली स्पीकिंग मी त्यांना अगदी साईडला घेऊन सांगितलं होतं, नसेल तर तुम्ही मला सीन मधनं कट करा, पण माझे कारण म्हणजे हे माझे एक ऍक्टर कॉन्शियस असतात आणि माझं वैयक्तिक मत आहे, मला असं काही म्हणायचं नाही की कोणाचं काय मत असू शकतं. पर्सनली माझं हे मत होतं. मी सिद्धेशला म्हटलं, कारण हे सगळेजण मस्त फाईट करतो आणि मी जेन्युइनली सांगतोय म्हणजे आता कॅमेरा समोर आहे म्हणून नाही, सगळ्यांनी, सिद्धेश असेल, अजून आमचे 2 सहकलाकार ते ओम आहे किंवा इव्हन विपुल आहे, सगळ्यांनी आमची मारामारीचे जे सीन होते, जे मडला ऍक्च्युली कोळीवाड्याच्या सेटवर आम्ही ते शूट केले होते आणि खूप मोठा सेट लागलेला. आणि मला तर ते म्हणजे मी ह्याच्याशी एक डायलॉग आहे ते पिक्चर मध्ये बोलायला जातो तर हा मला कानफडात मारतो आणि मला टेन्शन आलं, म्हटलं जर मला खरं लागली भाई तो देख लेना. तर मला खूप टेन्शन होतं की माझ्या चेहऱ्या बिऱ्याला काही व्हायला नको आणि माझं ती इमेज नाही, म्हणजे मी तो तसा रोल नाही केले, पण जी काय या थोडी बहुत फाईट केली किंवा जो काय प्रयत्न केलाय बरा त्याचं क्रेडिट इकडे आहे फैयाज भाईंकडे. कारण मी त्यांना रोज सांगायचो सेटवर की मला लागता कामा नाही, नाहीतर मी करत नाही, कारण की माझे सायमल्टेनियसली 2 वेगवेगळे सिनेमे चालू आहेत आणि दोन्ही याच्यात एकदम रोमॅन्टिक रोल आहे, त्यामुळे मला टेन्शन आलं, बाकी काय नाही. सो लेकिन मजा आली, मी माझं कॅरेक्टर चांगलं बरं करण्याचा प्रयत्न केलाय आणि आमचे दिग्दर्शक सर आहेत, फैयाज भाई आहेत, सगळ्या टीमनी, अजयजी, की ते मला सारखं सांगायचे कुछ नहीं होगा तू कर, कुछ नहीं होगा तू कर. तो मैंने उनको ये भी बोला ठीक है कुछ हुआ नहीं हुआ, लेकिन तो काही झालं तर पिक्चर मध्ये घ्या ना. इसका एक मजेदार किस्सा सुनाता हूँ. एक सीन था जब मुझे इसको थप्पड़ मारना है. मराठी मध्ये सांगा. हाँ मराठी तो मैं बोलता हूँ. हाँ तो नहीं, मेरे को मारना था थप्पड़ इसको. हाँ. तो मैं जब एक्शन आता था तो ये ऐसे कर लेता था, एक्शन आता ये ऐसे कर लेता था. तो हमने डिसाइड किया था कि आप एक्शन डायरेक्टर से बात करके आप एक्शन मत बोलो, आप आप ऑन कर लो सब कुछ, लेकिन कैमरा रोलिंग पे मैं थप्पड़ मार दूंगा. तो इसको अच्छी लगी उस रोलिंग. ये सच बात है. नमस्कार, मी सिद्धेश आचरेकर. आमचा चित्रपट मिशन हा 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. आपण सर्वांनी जाऊन त्याला खूप चांगलं प्रेम द्या, बघा आणि एन्जॉय करा. या चित्रपटात माझी भूमिका आहे एटीएम. एटीएम नाव खूप इंटरेस्टिंग वाटतं. तो आहेच जुगाडू आहे, झोलर आहे आणि सगळ्या गोष्टीचं त्याच्याकडे सोल्युशन आहे, त्यामुळे त्याची ओळख आहे सगळीकडे आणि नडायला पण तो पुढे असतो. तर त्यांनी कशी या फिल्ममध्ये, या चित्रपटात अजय सरांची या मिशनसाठी कशी मदत केली आहे त्याच्या या सगळ्या जुगाडूपणाची, तर हे आपण नक्की बघा आणि प्रेम द्या. थँक्यू. सिद्धेश, तुला मामाकडून काही कॉम्प्लिमेंट किंवा नाही असं कारण मामा आहेत, असं आहे की मी आजपर्यंत कधी त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्या नावाने आजपर्यंत आलो नाही कुठे. तर त्याला सांगितलं मी आणि तो नक्की आता हा चित्रपट बघणार आहे, तो मला बोललाय. आणि